नमस्कार. राजकारणानं किती हीन पातळी गाठली हे आपण गेल्या काही दिवसापासून बघतो आहोतच. आणि दिवसेंदिवस राजकारणाचा दर्जा हा खाली जात जात जातो, आता पाताळच जातो की काय असं वाटायला लागलेलं आहे. निष्ठा राहिल्या नाही, राजकारण बाजारू झालंय, याबद्दल बरंचसं बोलून झालं, लिहून झालं. परंतु अशा सगळ्यांना जे कोणी लिहितात, बोलतात, त्यांना खोटं पाडायचाच जणू काही निर्धार राजकारण्यांनी केलाय की काय असं वाटायला लागतं. गेल्या आठवड्याभर आपण नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीची चर्चा केली. अखेर त्यात गोकुळ गीते यांचा विजय झाला. अपक्ष उमेदवार भाजपचा बंडखोर त्यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केला. त्यावरूनही निकाल लागल्यानंतर बरीच शिवीगाळ झाली, एकमेकाला दूषणं दिली गेली. परंतु निकालानंतर अवघ्या 4 तासात विजयी झालेले गोकुळ गीते यांना शिवसेनेच्याच उदय सामंत या मंत्र्यांनी पहिल्या गाडीनं नेलं, असं जसं म्हणतो तसं त्यांच्यासाठी खास विमान आणलं आणि त्यांना मुंबईत नेऊन शिवसेनेत त्यांचा प्रवेश करून घेतला. हा जो काही राजकारणाचा वेग आहे किंवा हा बंडाचा किंवा बंडखोरी करण्याचा जो वेग आहे, तो पाहून मती गुंग होते. हे काय चाललंय? म्हणजे ज्या पक्षाचा अधिकृत उमेदवार पडतो आणि जो पाडतो त्यालाच लगेच त्या पक्षात अवतरण दिलं जातं, त्याच्यासाठी खास विमानाची सोय केली जाते. एवढंच जर करायचं होतं तर निवडणूक का लढली? मग गोकुळ गीतेंनाच सगळ्यांनी जर मदत करायचं ठरवलं असतं आणि ते जर विजय होणारच होते, तर सगळा पैसा वाचला असता, शासनाचा पैसा वाचला असता. हे विमान वगैरे घेऊन त्याच्यासाठीचे जे एवढे पैसा वाया जातो, तो तो वाचला असता. बरं, विमानासाठी खर्च कोणी केला? विमान कोणी दिलं? तर हे जे सगळे प्रश्न सामान्य जनांना पडताना त्याला काहीच उत्तरं नाहीयेत आणि कोणी देऊ पण शकत नाही. किंबहुना गोकुळ गीतेंना शिवसेनेत घेतल्याचा एक आनंद आणि जणू काही आपण फार सगळ्या लोकांवर विजय मिळवला अशा आविर्भावात ही सारी मंडळी आहेत. आता प्रश्न असा आहे की ज्या दराडे बंधूंनी निकाल लागल्यानंतर गीते आणि कंपनीवर किंबहुना गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले, आमचे पैसे घेऊनच यांनी पैसे वाटले, गद्दारी केली, विश्वासघात केला, इतके सगळे आरोप केले. आता हे दराडे बंधू गोकुळ गीतेंना घ्यायला त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते उदय सामंत आले, तेव्हा आता ते काय करणार? ते काय बोलणार? त्यामुळे दराडे बंधूंनी आता काय निर्णय घ्यावा हा मोठा प्रश्न आहे. पक्षाविरोधात बोलण्याची त्यांची ताकद नाही, हिंमत नाही, कारण की त्यांचे बंधू किशोर दराडे हे स्वतः शिवसेनेचे आमदार आहेत. आपल्याच पक्षातल्या एका आमदाराच्या भावाला दुसऱ्याला तिकीट दिलेले, त्याला आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि तिसऱ्या क्षणाला आपण ज्यांनी पाडलं त्यालाच जर पक्षात प्रवेश देणार असू, तर त्या पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचं किंवा सामान्य कार्यकर्त्यांचं काय होणार? त्यांना काय भवितव्य आहे? उद्या असंच आणखी कुणाच्या बाबतीत घडलं तर त्याला कोण जबाबदार असणार आहे? हे कोणतं राजकारण आहे? आणि हे जे काही चाललंय ते सगळं ऐकत राहणं आणि बघत राहण्यापलीकडे तुम्हा सामान्य लोकांच्या हातात काहीच राहिलेलं नाही. हे कुठेतरी थांबावं असं आपल्याला वाटत असेल तर जरूर व्यक्त व्हा. नमस्कार.